अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय वसमत येथे सहशिक्षक यलाप्पा मेटकर यांच्या सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्सवात संपन्न। वसमत शहरातील अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालयात काल एक भावनिक आणि प्रेरणादायी सोहळा पार पडला। शाळेचे ज्येष्ठ शिक्षक यलाप्पा मेटकर यांच्या सेवापूर्ती निमित्त भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि नैतिक जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे सहशिक्षक यलाप्पा मेटकर यांचा अधिकृतरित्या सेवामुक्त झाले। यावेळी शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। विद्यार्थ्यांनी गीत, भाषण व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत आपल्या आवडत्या शिक्षकांना भावपूर्ण निरोप दिला। माझ्या खरं पाहिलं तर भावना मी एका शब्दात सांगायचं म्हणजे मी खूप भावनिक झालेलो आहे। मी खरं पाहिलं तर एवढा भावनिक झालेलो आहे की फार मोठं ओझं आज माझ्यावर आल्यासारखं मला वाटते। आताच संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी माननीय मुरलीधरराव मुळे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे स्थानिक नियामक मंडळाचं मला सदस्य केलं। म्हणजे मला गेल्या 14 दिवसापासून जे हुरहुर वाटत होतं या बाराशिव शिक्षण संस्थेपासून मी तुटलो का, ते आमच्या आदरणीय आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय मुनीर पटेलजी, काय संस्थेचे अध्यक्ष माऊली साहेब, सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून माझी जी नियुक्ती झाली त्याच्याबद्दल मी धन्य समजतो। आणि गेले 35 वर्ष मी जे हे पवित्र असं शिक्षणदानाचं काम केलेलं आहे आणि ते मला कुठेतरी आज माझ्या कामी आल्यासारखं मला अशीच एक भावना माझ्यामध्ये तयार झाली। आणि माझ्या आज सेवा निवृत्ती समारंभाच्या निमित्तानं एवढा मोठा अलौकिक असा सन्मान माझ्या दृष्टीनं फार मोठं आहे। मला खरं पाहिलं तर स्वर्ग ठेंगणं झालेलं आहे। आणि अशा या माणसांच्या माझ्या विद्यालयाची एक ज्या नायिका म्हणतो आपण, प्रमुख भूमिका निभावणाऱ्या आमच्या आदरणीय आमच्या छोट्या भगिनी सरिताताई पतंगे हे यांनी जे माझ्यावर विश्वास टाकलेला होता या विद्यालयामध्ये एक शिक्षक, ज्येष्ठ शिक्षक या नात्यानं मला कुठेतरी वाटायला लागले की मी खरंच हे सार्थ केलेलं आहे आणि मी याही पुढं असंच या संस्थेची, या विद्यालयाशी संलग्न असेल अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो। आपणा सर्वांचे मी या ठिकाणी माझ्या या सोहळ्याच्या निमित्तानं आभार मानतो। धन्यवाद। मी खरं पाहिलं तर मी फार मोठ्या राजकारणी नाही, पण गेल्या अनेक वर्षापासून मी सामाजिक ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून मी समोर आहे। मी राष्ट्रवादी सुरुवातीला जे एक होते त्या घड्याळ चिन्हावर मी गेले 6 वर्ष भटक्या विमुक्त जाती जमाती म्हणजे व्हीजेटी सेलचा मी जिल्हाध्यक्ष आहे। आज 2 भाग झाल्यामुळं मी शरद पवार गटातून मी जिल्हाध्यक्ष आजही आहे। आणि सन्माननीय अध्यक्ष आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष आमचे आदरणीय मुनीर पटेलजी हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहे। मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय। आणि मला खरं पाहिलं तर आता उर्वरित जे आयुष्य आहे मला माझ्या हातून माझे विद्यार्थी घडवण्याचं जे राहिलेलं आहे मी तिकडे जास्त वेळ देणार आहे। आणि म्हणून मी राजकारणामध्ये समविचारांसोबत नेहमीच राहणार आहे, परंतु प्रमुख भूमिका अशी कुठली बजावणार नाही। आणि मी माझं राहिलेलं अधुरं स्वप्न आणखी विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी देण्याचा मी प्रयत्न करणार आहे अशी माझी मनोकामना आहे, मनोदय आहे। सेवापूर्ती नंतरही त्यांच्यावर पुन्हा संचालक पदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आल्याने शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मार्गदर्शनही पुढे मिळणार असल्याचेही मान्यवरांनी सांगितले। एक आदर्श शिक्षक, मार्गदर्शक आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून यलाप्पा मेटकर यांनी विद्यार्थ्यांच्या मनात कायमस्वरूपी स्थान निर्माण केले आहे। त्यांच्या पुढील कार्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे।